नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमके टीचिंग या युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर पार्ट 2 आपण पाहणार आहोत. कशाचा? तर बुद्धिमत्ता. तर बुद्धिमत्तेमध्ये आज जो आपण टॉपिक चालू केलेला आहे तर सांकेतिक भाषा आणि लिपी म्हणजेच कोडिंग आणि डिकोडिंग हा टॉपिक जो व्हेरी IMP म्हणजे खूप महत्वाचा आहे TIT साठी. तर त्याच्यापासून तर तोच आपण आज शिकतोय. तर त्याचा जो पार्ट 1 आहे तर तो आपण याच्या अगोदर पाहिलेला आहे. तर पार्ट 2 मध्ये आपण पाहणार आहोत. आज जो आहे तो पार्ट 2 पाहणार आहे. तर त्याच्यामध्ये पण आपण काही प्रश्न जे तर ते सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे. तर तुम्ही जर आतापर्यंत पार्ट 1 पाहिला नसेल तर नक्कीच तुम्ही तो पार्ट 1 पण पाहून घ्या. म्हणजे त्याच्यामध्ये जी लेवल आहे तर ती एकदम थोडं बऱ्यापैकी इझी आहे. म्हणजे तिथून आपण चालू केलेलं आहे इझी टू हार्ड कडे आपण जातोय. ठीक आहे. तर बघा आता अशा पद्धतीचे एक जुगाड केलेला आहे की याच्यावर वेळ चाललाय जास्त की लिखाण करायला म्हणजे लिहायला क्वेश्चन, बरोबर आहे. तर त्याच्यामुळं अशा पद्धतीचं एक म्हणजे हे केलेलं आहे की अगोदरच बघा. आता तुम्हाला याचा प्रश्न हा दिसत असेल. ठीक आहे. बघा आता तुम्ही काय करा, व्हिडिओ म्हणजे पॉज करून अगोदर हे प्रश्न सोडून बघा म्हणजे कोणता आन्सर आहे आणि त्याच्यानंतर मग ही मेथड पहा. ठीक आहे. तुम्हाला जर सोडवायचं असेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता. हे दिसायला बऱ्यापैकी व्हिडिओमध्ये. ठीक आहे. क्वालिटी 360च्या प्लस ठेवायची म्हणजे बरोबर दिसतं ते. ठीक आहे. तर बघा आता एका सांकेतिक भाषेमध्ये कमल हा शब्द असा लिहितात. बघा, कमल KAMAL कमल. कमल हा शब्द आहे तर तो कसा लिहिलेला आहे? 16, 26, 14, 26, 15 असा लिहिलेला आहे, बरोबर आहे. बघा आता ह्या केच्या खाली काय आहे? केच्या खालचं लेटर कोणतं आहे? तर त्याच्यासाठी आपल्याला ABCD जे तर ती पाठ पाहिजे. बरं, एक्झाम मध्ये आपण प्रत्येक वेळेस ABCD पाहून सोडवायचं म्हणलं तर बऱ्यापैकी वेळ जातो. तर त्याच्यासाठी हे वरची लेटर एवढे 13 पर्यंत जे M पर्यंत आहेत ते, त्याच्यानंतर Nच्या नंतरचे सुद्धा म्हणजे आपल्याला फास्ट कळायला पाहिजे की के लेटर किती नंबरला आहे, बरोबर आहे. तर के लेटर किती नंबरला आहे? तर 11 नंबरला आहे. परंतु त्याच्या खाली अपोजिट कोणता आहे? P आहे, बरोबर. एच्या अपोजिट काय आहे? Z. एमच्या अपोजिट काय आहे? N. ओके. आणि एच्या अपोजिट परत Z आणि Lच्या अपोजिट O आहे, बरोबर आहे. आणि हे नंबर सुद्धा बघा आता 16 म्हणजे P किती नंबरला आहे? 16 नंबरला आहे. Z किती? 26 नंबरला. N किती? 14 नंबरला. N किती? 14 नंबरला. त्याच्यानंतर Z परत 26 आणि O किती? 15 नंबरला आहे. म्हणजे हा जो नंबर आहे तर हा दिला होता. म्हणजे आपल्याला कमल हा शब्द जर अशा पद्धतीने लिहिला जाईल म्हणजे काय केलं यांनी, याचे जे आहे तर ते सरळ म्हणजे याच्या खालचे म्हणजे लेटर जे आहेत तर ते घेतलेले आहेत, बरोबर आहे. तर आपल्याला काय सांगितले? नो हा शब्द कोणता? नो. NO हा शब्द कसा लिहिला जाईल? तर बघा मग तुम्ही NO नो यांच्या खाली म्हणजे वर. आता कोणतं लेटर घ्यायचं? यांनी खालचं घेतलेले, बरोबर आहे. तर यांच्या आता वरचं म्हणजे M आणि ओच्या वरी L, बरोबर आहे. मग M ला किती आहे? 13 आणि L ची किती? 12. म्हणजे 13, 12 हे त्याचं आन्सर आहे. किती? 13, 12. ओके. म्हणजे पाहायचं हे काय केलं यांनी. तर यांनी काय केलं? म्हणजे त्याच्या खालचे किंवा वरचे असं अल्टरनेट असू शकतं. ठीक आहे. कारण की याला तेच लॉजिक लागायला, बरोबर आहे. बघा, लक्षात आलं का तुमच्या? बघू शकता. आता आपण अशा पद्धतीनं दुसरं पाहू. आता प्रश्न दुसरा बघा. आता पटापट घेण्यासाठी हे असं केलेले कारण की लिहायला बोर्डवर बऱ्यापैकी वेळ चाललाय आणि त्यामुळे व्हिडिओ पण खूप लेंदी होतो. मग त्याच्यासाठी बघा आता हा प्रश्न बघा तुम्हाला दिसायलाय का? जर पेन बरोबर 70, बुक बरोबर 86 असेल तर डस्टर बरोबर किती? काय सांगितलं त्यांनी? पेन बरोबर 70 केले. PEN. बघा आता पेन बरोबर 70 कसा आला असेल? आता Pचा नंबर किती आहे? Pचा नंबर आहे 16. त्याच्यानंतर ईचा नंबर किती आहे? 5. ओके. त्याच्यानंतर Nचा नंबर किती आहे? 14. आता हे 70 येण्यासाठी याचं काय केलं असेल? ऍडिशन करून पाहायची. काय केलं असेल तर ऍडिशन पाहायची करून. ऍडिशन किती झाली? 4 आणि 5 9 आणि 6 15. 15शीला 5 हाताला 1 म्हणजे 1 आणि 1 2 आणि 1 3 म्हणजे किती आली? 35 आली ऍडिशन, बरोबर आहे. याला काय केले? डबल केले 35ला. 35 मल्टिप्लाय 2. 35 दुने 70. अशा पद्धतीनं याचा त्यांनी कोड ठेवलेला आहे, बरोबर आहे. पेन बरोबर काय किती दिले? 70. म्हणजे काय केलं त्यांनी?
पेनचे हे लेटर जे आहे तर त्यांचे नंबर घेतलेत, पीचे 16, त्याच्यानंतर ईचे 5 आणि एनचे 14, आणि त्याची जी ऍडिशन आहे तर ती आलेली 35, आणि त्याला काय केलंय त्यांनी मल्टिप्लाय केले. बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं याचे 70 आलेत. बरोबर आहे. तर बुक हा शब्द पण तशाच पद्धतीने आलेला आहे. तर बघू आपण बुक पण शब्द BOOK बुक कसा आलेला आहे 86. बी किती नंबरला आहे 2. त्याच्यानंतर ओ किती नंबरला आहे 15. 15 नंबरला हे 15 नंबर, आणि के किती नंबरला आहे 11 नंबरला आहे. बरोबर आहे. तर याची ऍडिशन केली तर किती आली 15 दोन्ही 30, आणि 30 आणि हे 10 40, आणि हे 3 43. 43 गुणिले 2 किती झाले 86. बरोबर आहे. समजलं अशा पद्धतीनं. तर मग अशाच पद्धतीनं डस्टर या शब्दाचं, डस्टरचा काय कोड येणार आहे डस्टर. बघा आता हे आपण थोडस क्लीन करू. डस्टर हा डस्टर DUSTER. तर डस्टरचा कोड काय येणार आहे. बरोबर. डी किती नंबरला आहे 4 नंबरला, प्लस यू किती नंबरला आहे 21 नंबरला, एस किती नंबरला आहे 19 नंबरला आहे एस. बरोबर आहे. त्याच्यानंतर ई किती नंबरला आहे 5 नंबरला, त्याच्यानंतर आर किती नंबरला आहे 18 नंबरला आहे, आर 18 नंबरला. बरोबर आहे. तर यांची ऍडिशन केली 8 आणि 5 बरोबर 21 ला, यू ला 21 घेतलं, एस ला 19 घेतलं, टी राहिला नाही. बरोबर आहे. टी ला 20 राहिले नाही, याच्यामध्ये 20 घ्यायचे राहिले, टीचे 20 घ्यायचे राहिले होते, त्याच्यामुळे ते चुकायले. हे नाही चुकलं, परंतु एक घ्यायचंच राहिलं लेटर आपलं. ह्या अशा मायनर चुका होत्या त्याच्यामध्ये. ठीक आहे, लक्ष द्यायचं असं. त्याच्यानंतर ईचे घेतले का आपण 5. बरोबर आहे. आणि आर चे किती घेतले 18. म्हणजे या 67 मध्ये आपल्याला काय करायचंय 20 प्लस करायचे, तर 67, त्याच्यानंतर 77 आणि 87 होतील मग हे. ओके 87 87 होतील. बरोबर. 87 गुणिले 2, 7 दुने बेसाती 14, 4 हात झाले 1, 8 दोन्ही 16 आणि 1 17. आता आलं का 174. ओके, इथं आहे ऑप्शन किती 174. ठीक आहे. किती आलं 174. तर अशा पद्धतीचं याचं लॉजिक आहे. आणि हे लॉजिकला काही नाही ऑप्शन, याच्यावर सराव करणं हेच एक महत्वाचं ऑप्शन म्हणजे पर्याय आहे आपल्याला. आपल्याला असं वाटते की सोपं आहे, परंतु ज्यावेळेस आपण सॉल्व्ह करायला जातो तर त्यावेळेस बऱ्यापैकी आपला वेळ ते घेतात. ठीक आहे. बघा आता हे 3 नंबरचा प्रश्न चाललाय आता आपला. बघा आता तुम्हाला प्रश्न हा दिसत असेल. काय दिले, एका सांकेतिक भाषेमध्ये ए बरोबर 3, बी बरोबर 5, सी बरोबर 7 आहे, तर त्याप्रमाणे त्या सांकेतिक भाषेत सांस्कृतिक झाले ते समजून घ्या थोडस, कारण की लिहायला फार वेळ गेला त्याच्यासाठी. तर त्या सांकेतिक भाषेमध्ये स्पोर्ट्समॅन हा शब्द कसा लिहिता येईल. स्पोर्ट्समॅन शब्द लिहायचा आहे. बरोबर आहे. किती ए बरोबर 3 आहे, बी बरोबर 5 आहे, सी बरोबर 7 आहे. काय घेतले त्यांनी, ए बरोबर 3, बी बरोबर 5, सी बरोबर 7. तर अशा पद्धतीने त्यांना घ्यायचंय. बरोबर आहे. तर स्पोर्ट्समॅन SPORT स्पोर्ट्समॅन MAN. आता हा एवढा मोठा शब्द आहे, तर हा कसा येईल बघा. आता ऑप्शन काय आहे 39, म्हणजे यस जे आहे तर ते 39 ला असू शकते. बरोबर आहे. 39 ला असणार आहे, कारण की सगळ्याच ऑप्शन मध्ये फर्स्टला 39 आहेत. बरोबर आहे. परंतु सर्व लेटर कसे आहेत आपले एबीसीडीतले कसे आहेत 26 पर्यंतच आहेत. बरोबर आहे. मग यांनी काय लॉजिक केलेलं आहे, ए ला 3 घेतले, म्हणजे काय केले, ए चा नंबर प्रॉपर किती आहे 1 आहे, 1 ला मल्टिप्लाय 2 केले. बरोबर आहे. 1 ला दुप्पट केले म्हणजे 2 झालं. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये प्लस 1 केले. बी ला पण बघा आता, बी चा प्रॉपर नंबर किती आहे 2. 2 गुणिले 2 किती 4, प्लस किती 1, प्लस 1 बरोबर 5. तर अशा पद्धतीने म्हणजे काय केलं, त्याला त्यांनी प्रत्ययांचा जो प्रॉपर नंबर आहे तर त्याला दुप्पट करून त्याच्यामध्ये 1 ऍड केलेला आहे. ठीक आहे. म्हणजे सी किती नंबरला आहे 3 नंबरला आहे. 3 दुने 6 प्लस 1 7. बरोबर आहे.
अशा पद्धतीने झालेले. म्हणजे आपल्याला काय करायचं, दुप्पट करायचं. मग आता यसचा नंबर किती आहे बघा तुम्ही. आता यसचा नंबर आहे 19. बघा आता हे नंबर लिहून घ्या अगोदर याचे. यस 19, त्याच्यानंतर पी आहे 16, ओ आहे 15, आर आहे 18, R18 आहे, टी आहे 20, एस आहे 19, एम आहे 13, ए 1 नंबरला आहे आणि एन 14 नंबरला आहे. बरोबर आहे. तर ह्यांना काय करायचं, दुप्पट करून 1 ऍड करायचं. 1 दोन्ही 38, 38 प्लस 1 किती 39 आलं का. 39, 16 1 16, 16 दोन्ही 32 प्लस 1 33, 15 दोन्ही 30 प्लस 1 31, 18 दोन्ही 36, 1 37, 20 दोन्ही 40, 1 41, 19 दोन्ही 38 सेम आलं 39, 13 दोन्ही 26, 1 27, एकाचं 3 घेतलेले, 14 दोन्ही 28 प्लस 1 29. बघा आता 39 33 31 37 41 39 27 3 29 असा ऑप्शन कोणता आहे बघा आता. 39 33 31 त्याचे 37 41 37 41 39 27 3 29 1 नंबरचाच आहे. 39 आहे ते इथं 39 आहे, म्हणजे 1 नंबरचा ऑप्शन याचा आन्सर आहे. ठीक आहे. समजलं लॉजिक, समजलं का. तर अशा पद्धतीचे हे लॉजिक आहे. तर ते आपल्याला म्हणजे प्रॅक्टिस ना आपल्याला ते येत असतात. म्हणजे खूप जास्तीत जास्त आपण प्रश्न ज्यावेळेस सोडवू तर त्यावेळेस ते आपल्याला एकदम फास्ट मग ते लॉजिक कळायला लागते. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं, कारण की TITचं जे आहे जे ऑनलाईन एक्झाम होते तर त्याच्यामध्ये खरंच म्हणजे टाइम खूप कंझ्युम असतो. म्हणजे टायमिंगचा खूप प्रॉब्लेम येतो तिथे. आपल्याला एकदम फास्ट मध्ये सोडवायचं असतात आणि टायमिंग फार कमी असतो ना, तर त्याच्यामुळे आपल्याला फास्ट सोडवणं ते आवश्यक आहे. ठीक आहे. आता बघा हे 4 नंबरचं, जर A बरोबर 1, B बरोबर 2, C बरोबर 3, Z बरोबर 26 असेल तर गॉडफादर हा शब्द कसा लिहाल. कसा गॉडफादर. बघा आता तुम्ही अगोदर व्हिडिओ पॉज करून ते सोडून बघा काय आहे तर त्याचा आन्सर, आणि त्याच्यानंतर माझी मेथड बघा. बरोबर आहे. म्हणजे तुमचा सुद्धा सराव होईल. आपल्याला पण येते की नाही सोडवता याचा सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. बरोबर आहे. A बरोबर 1, B बरोबर 2, C बरोबर 3, म्हणजे त्यांनी नॉर्मलच नंबर घेतले, याच्यात काही त्यांनी चेंजेस केलेले नाही. तर गॉडफादर काढायचं आपल्याला. GODFATHER गॉडफादर. गॉडफादर आपला कोण आहे ते आपणच ठरवायचं. ठीक आहे. गॉडफादर. तर या शब्दाला हा शब्द कसा लिहिला जाईल बघा आता. जी किती नंबरला आहे डायरेक्ट लिहायचं. 7 नंबरला. ओ किती 15 नंबरला. डी किती 4 नंबरला. F 6 नंबरला आहे. A 1 नंबरला. T 20 ला. H 8 नंबरला आहे. H E किती आहे 5 नंबरला. आणि R किती नंबरला आहे 18 नंबरला. बघा आता 3च पर्याय दिले तिथं. कशामुळं की इथं जागा होती इकडे जागा, परंतु तरी पण थोडा एक पर्याय तुम्हाला कमी दिलाय थोडं. ठीक आहे. बघा आता 7 15 4 6, 7 15 4 6. बघा हे ऑप्शन तर गेला. पहिल्या 3 नंबरला 6 आलं. 4 6, 7 15 4 6, 1 त्याच्यानंतर 1 त्याच्यानंतर 20 त्याच्यानंतर 20 च्या नंतर E H 8 याच्यात बरोबर आहे. हे 8 आहेत. 8 त्याच्यानंतर 85 20 85 18 20 85 नाही येते. H 8 आणि 5 आहे. 8 5 18 असं येते. 20 8 5 18 असं येते. 8 5 18 18 नाही. 9 लेटर थोडी येते. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 बरोबर आहेत ना. 8 5 18 बरोबर आहे.
8 18 5 8 आणि 18 हे सेकंड नंबरच्या पर्याय बरोबर आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने याच्यामध्ये काय घेतले त्यांनी, फक्त त्याचे लेटर घेतले, डायरेक्टली त्याचे नंबर घेतलेत लेटरचे, किती नंबरला लेटर आहे तर. ठीक आहे. आपण पार्ट 2 पण पाहिलेला आहे. तर तुम्ही पार्ट 1 जर पाहिला नसेल तर नक्कीच बघून घ्या. त्याच्यामध्ये सुद्धा आपण प्रॉब्लेम थोडे सॉल्व्ह करून घेतलेले आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ थोडा जर आवडत असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका आणि सबस्क्राईब पण करा, जेणेकरून आपल्याला नवीन नवीन पार्ट जे बुद्धिमत्तेचे आहेत तर ते आपल्याला फ्रीमध्ये पाहायला भेटतील. आणि खरंच प्रॅक्टिस ही खूप मस्ट आहे. प्रॅक्टिस आपल्याला खूप म्हणजे सराव करणं खूप आवश्यक आहे. प्रॅक्टिस करणं खरंच खूप आवश्यक आहे. त्याच्यासाठी तुम्ही हे फ्रीमध्ये जे आपल्याला भेटायला तर जे आहे तर ते तुम्ही नक्की पहा. ठीक आहे. व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.